हॅलो दोस्तो, कसे आहात तुम्ही? तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ म्हणजे फोनपे बद्दल होणार आहे मित्रांनो। आजच्या जगामध्ये तुम्हाला फोनपेचा खूप जास्त वापर होणार आहे। जसे मोबाईलचा रिचार्ज, इलेक्ट्रिक बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे मित्रांनो, अशा वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला फोनपेवरून यूज होणार आहे। तर तुम्हाला मी आज सांगणार आहे फोनपेवर तुम्ही अकाउंट तुमचं कसे उघडू शकता, ते पण एकदम फुल मराठीमध्ये। चला तर मित्रांनो, मी माझी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करणार आहे। आता तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले प्ले स्टोरवर फोनपे सर्च करून तुम्हाला या फोनपेला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मी याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे तुम्हाला इन्स्टॉल करायसाठी। तर तुम्हाला फोनपे इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करायचं आहे मित्रांनो। फोनपे ओपन होत आहे तर तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर डायल करायचा आहे। तुम्हाला इथे लिंक मोबाईल नंबरच टाकायचा आहे मित्रांनो, तो तुमच्या खात्याची लिंक असेल तो। तर मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला खाली प्रोसीडवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मागेल, तुम्हाला अलाउ करायचं आहे। मग तुमच्या मोबाईलवर OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे। तो ऑटोमॅटिकली होऊन जाईल मित्रांनो। तर तुम्हाला फोनपे उघडलेला आहे, तुम्हाला परमिशन अलाउ करायची आहे मित्रांनो। अलाउ करायचे आणखीन एकदा अलाउ करायची आहे। तुम्ही बघू शकता फोनपे उघडलेला आहे। तर तुम्ही बघू शकता तुमच्या पुढे ॲड बँक अकाउंट असं लिहिलं आलेलं आहे। जर तुमच्या फोनवर असं नाही आलेलं आहे मित्रांनो, तर तुम्हाला मी आता सांगतोय तसं करायचं आहे। तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे माय मनीवर। तुम्ही बघू शकता माय मनीवर मी क्लिक केलेलं आहे। तुम्हाला खाली पेमेंटच्या खाली बँक अकाउंट असं नाव दिसत असेल, त्या बँक अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे तुमचं बँक अकाउंट टाकायचं आहे, त्याशिवाय तुम्ही फोनपे यूज करू शकत नाही। तर तुम्हाला इथे ॲड बँक अकाउंटवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे तुमची बँक निवडायची आहे। तुम्हाला इथे तुमची बँक मिळत नसेल तर तुम्ही वर सर्चवर क्लिक करून तिथे तुमची बँक सर्च करू शकता। तर मित्रांनो, मी माझी बँक निवडलेली आहे, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो। हे ठरवत आहे की हा नंबर तुमचाच आहे का, म्हणून तुमचं व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो, बघू शकता। इथे व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला इथे एक UPI ID येणार आहे, बघू शकता। तुम्ही या इथे UPI ID ला चेंज पण करू शकता। इथे आपला UPI ID येणार आहे, तो तुमच्या मोबाईल नंबरशी कनेक्ट राहणार आहे। तुम्हाला UPI ID जर चेंज करायचा आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या मताने चेंज करू शकता, तसं काही नाही। तुम्ही तिथे एडिटवर क्लिक केल्यावर तुमच्या मतानं इथे ठरवू शकता तुमची ID। तर तुम्हाला इथे तुमच्या मतानं सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इथे सेव्हवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता आता मी माझं नाव घेऊ वगैरे टाकलं आहे, तर मी सेव्हवर क्लिक केलं आहे आता। तर तुमची बघू शकता इथे UPI ID बनलेली आहे। तर तुम्हाला खाली प्रोसीडवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। तुम्ही तसं मित्रांनो प्रोसीडवर क्लिक केलं आहे, तुमचं इथे बँक अकाउंट ॲड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। जर मित्रांनो तुम्ही याच्या पहिले जर UPI ID बनवली नसेल तर तुम्हाला असं ऑप्शन येणार आहे। तुम्हाला इथे तुमचे ATM कार्डचे शेवटचे 6 अंक टाकायचे आहेत आणि खाली मंथ आणि इयर टाकायचं आहे। ते टाकल्यावर तुम्हाला प्रोसीड हे ऑप्शन येऊन जाणार आहे। तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। तुम्ही प्रोसीडवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे OTP येणार आहे, म्हणजे की वन टाईम पासवर्ड येणार आहे। तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे। तर मी आता माझा OTP आला आहे मला, मी आता माझा OTP टाकणार आहे। तर OTP टाकल्यावर मित्रांनो तुम्हाला खाली UPI पिनवर क्लिक करून तिथे तुमचा UPI पिन टाकायचा आहे। तुम्हाला कोणत्या बँकेसाठी 6 अंकी पिन मागितला जाईल, कोणत्या बँकेसाठी 4 अंकी पिन मागितला जाईल। तर तुम्हाला हे पिन टाकल्यावर राईटवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला अधिक एकदा कन्फर्म UPI पिन असं दाबून तुम्हाला एकदा आणखीन कन्फर्म करायचं आहे। तुमचा इथे UPI पिन सक्सेसफुली जॉईन झाला आहे, तुमचं बँक अकाउंट इथे ॲड झालेलं आहे। तुम्ही इथे डन करून घ्या मित्रांनो। चला तर आपण पहिल्या पेजवर जाणार आहे। तुमचं इथे बँक अकाउंट नंबर इथे लिंक झाला आहे, तर आपण पहिल्या पेजवर चालला येणार आहे। तुम्हाला आता आणखीन मी इन्फॉर्मेशन देणार आहे।
तुम्ही जर माझ्या केबीटेक मराठी चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर आजचा व्हिडिओ हा मी तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे. तर मला अशाच प्रकारचा नवीन काही पाहायचं असेल तर माझ्या चॅनलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. तर तुमचं इथे बँक अकाउंट नंबर ॲड झालेला आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर माय अकाउंटवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला माय बँक अकाउंटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता तुमचा इथे अकाउंट नंबर ॲड झालेला आहे. तुम्ही चेक बॅलेन्सवर तुमचा बॅलेन्स पण चेक करू शकता. इथे तुमचा तो UPI पिन टाकल्यावर तुम्हाला राईट क्लिक केल्यावर तुम्ही तुमचं बॅलेन्स एकदम चांगल्या प्रकारे पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण तुम्हाला कोणाला पैसे जर पाठवायचे असतील किंवा कोणाजवळून पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला मी शिकवतो आता. तर तुम्हाला होम स्क्रीनवर आल्यावर तुम्हाला कोणत्या दुकानामध्ये असा QR कोड स्कॅन करायचा असेल तर वर तुम्हाला स्कॅनचं ऑप्शन आहे. तिथे अलाउ केल्यावर तुम्ही इथे स्कॅन करू शकता. QR कोड स्कॅन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला थोडं वेट करायचं आहे. तुम्ही इथे तुमचे पैसे किती झाले म्हणजे की तुम्ही सांग. आता मी दाखवणारच आहे स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये बघू शकता. समजा जर मला 50 रुपये कोणाला पाठवायचे असेल तर मी 50 रुपये क्लिक करून इथे नाव वगैरे लिहिणार आणि इथे सेंडवर क्लिक करणार म्हणजे पैसे समोरच्याला मित्रांनो चालले जातील. पण त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तुमचं UPI पिन टाकावं लागेल. म्हणजे हे सर्व तुम्ही सिक्युरिटी सहीच आहे हे ॲप. तर इथे तुमचे पैसे पुढच्या माणसाला चालले जातील. जर मित्रांनो तुम्हाला इथे कोणाच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवायचे असतील तर आता मी सांगत आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर माय कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं आहे. इथे प्लसवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जर कोणाकोणाला पैसे पाठवता येईल त्याच्या लोगो आयकनच्या पुढे मित्रांनो पे असं दिसणार आहे. म्हणजे तुम्ही त्याला पैसे पाठवू शकता. म्हणजे यांचं अकाउंट पहिलेपासूनच फोनपेवर आहे. तर मला इथे आता माझ्या फ्रेंडला पैसे पाठवायचे आहेत. मी तुम्हाला सांगण्यासाठी हे दाखवत आहे मित्रांनो. तर मी ते त्याचं पहिले नाव सर्च करून घेणार आहे इथे सगळ्यात अगोदर. तर नाव मी आता सर्च करत आहे. तुम्हाला इथे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे खाली तुम्हाला किती अमाऊंट पाठवायचे इथे तुम्हाला अमाऊंटवर क्लिक करून सेंडवर क्लिक करायचं आहे. थोडा वेट लागेल. तर तुम्हाला इथे डबल तुमचा UPI पिन टाकावं लागेल. तुमचा UPI पिन टाकणं झाल्यावर तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. थोडा वेट लागेल. वेट झाल्यावर तुम्हाला मित्रांनो पैसे त्या पुढच्या माणसाला चालले जातील. खूप इझी ॲप म्हणजे मित्रांनो फोनपे. जर तुम्हाला काही अडचण असेल ॲपमध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर मित्रांनो तुम्हाला कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायचे असेल तर तुम्ही इथे अकाउंटवर क्लिक ऑप्शन दिसतील. तुम्ही डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवू शकता किंवा UPI IDवर पैसे पाठवू शकता. तर मी तुम्हाला बँक अकाउंटचं दाखवणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. बघू शकता मी केलं आहे तसं. तुम्हाला इथे त्यांची बँक सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला आता पुढच्या माणसाचं इथे बँक निवडायची आहे. तर मी बँक निवडत आहे. बँक निवडल्यावर तिथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मी पंजाब नॅशनल बँक निवडलेली आहे. तर तुम्हाला इथे त्याचा पहिले अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि खाली डबल एकदा त्याचा अकाउंट नंबर तुम्हाला कन्फर्ममध्ये टाकायचा आहे. तर तुम्हाला IPSC कोडची काही जरूरत नाही. तर तुम्हाला खाली अकाउंटवाल्याचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. तर खाली तुम्हाला फोन नंबर टाकायचा असेल, निकनेम टाकायचं असेल तर टाका, नाही तर तुम्ही इथे ब्लँक सोडू शकता. हे सर्व माहिती टाकल्यावर तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे अमाऊंट टाकल्यावर इथे सेंडवर क्लिक करायचं आहे. तर पुढच्या सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचं UPI पिन टाकावं लागेल. तर पुढच्या माणसाला तुमचे पैसे चालले जातील. इथे तुम्हाला दिसेल पण हे तुमचं सक्सेसफुली पेमेंट गेलेलं आहे. जर तुमच्याजवळ 2 अकाउंट असेल तर तुम्ही सेल्फवर क्लिक करून तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे पाठवू शकता. तुम्ही इथे तुमचं बँक बॅलन्स चेक करू शकता. तुम्हाला आता बॅक आल्यावर तुम्हाला इथे मोबाईलचा रिचार्ज, तुम्ही DTHचा रिचार्ज आणि बाकी काही तुम्ही कामं इथे करू शकता. बाकी तुम्ही सगळे इथे कामं तुम्ही करू शकता. तुम्हाला इथे फोनपेवरून तो काही कॅशबॅक भेटला इथे तुम्हाला फोनपेच्या वॉलेटमध्ये यायचं आहे. मला इथे हे ॲक्टिवेट करायचं आहे. तुम्ही फोनपे नंबर किंवा कोणता पण इथे नंबर टाकू शकता, ड्रायव्हिंग लायसन किंवा काही पण. तर जसा की
इथे पॅन नंबर मी सिलेक्ट केला आहे. तुम्हाला खाली पॅन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली त्याचं पॅन अकाउंट आहे त्या माणसाचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला इथे प्रोसिडर क्लिक, तुमचं इथे वॉलेट ॲक्टिवेट झालेलं आहे. तुम्हाला इथे तेवढे काही कॅशबॅक व काही मिळेल, जेवढं काही तुम्हाला कॅशबॅक मिळेल तिथे येऊन जाणार आहे. तुम्ही इथे ट्रान्झॅक्शन केल्यावर तुम्हाला इथे रिवॉर्ड पण दिसेल. तुम्हाला या कार्डवर क्लिक करायचं आहे, असं थोडा गेमसारखं खेळायचं आहे आणि तुम्हाला इथे बघू शकता ऑफरवर कॅशबॅक सगळं काही इथे दिसेलच तुम्हाला. तर मित्रांनो, फोनपेमध्ये तुम्हाला सर्व काही सर्व्हिस मिळून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही एवढा वेळ माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. लाईक करा, सबस्क्राईब करा. फोनपे तुमच्यासाठी खूप यूजफुल ॲप आहे मित्रांनो. तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा.